काय ते कुठे चाललंय? अरे तो अजय येतोय रे, जरा त्याच्यासोबत जाऊन येणार, त्याचं एक काम आहे रे इकडे. तू थांब ना इथे, आम्ही 10 मिनिटात जाऊन आलो. हा जाऊन ये. हवा आला. काय बोलतो सार्थक भावा? जय भीम. अरे जय भीम. नितांत जय भीम. अरे त्याला उत्तर दे. काय ना, आपण स्वतःला ओपन माइंडेड, भारताचं भविष्य म्हणवतो, पण आपण जातीभेदातच एवढे अडकलोय की एका महामानवाचं नाव सुद्धा आपल्या ओठांवर येऊ नये. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव. केवढं महान व्यक्तिमत्व आहे ते. आपल्या भारताचं संविधान ज्यांनी लिहिलं, दलितांना त्यांचे हक्क ज्यांनी मिळवून दिले, त्या महामानवाचं नाव. भेदभाव हा प्रत्येक जाती धर्मातल्या एका विशिष्ट गटाच्याच डोक्यात भरलेला असतो, फक्त सगळ्या लोकांच्या नाही. काय ना, आपल्या भारतातल्या सगळ्या महान लोकांच्या नावाने फक्त जयघोष करण्यापेक्षा त्यांचे विचार जर आपण समजून घेतले ना, तर आपल्याला कळेल की कोणत्याच महामानवाने कधीच भेदभाव करायला नाही शिकवलं. त्यांनी कायम इतर जाती धर्मांचा आदरच केला. त्यामुळे त्यांचे मूळ विचार समजून घ्यायला पाहिजेत आपण. बाबासाहेब आंबेडकरांनी काय शिकवलं? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज आपल्या सर्वांनाच गरज आहे आपल्या आधीच्या पिढ्यांनी भेदभाव करून केलेल्या चुकांमधनं शिकून सुधारणा करायची. गरज आहे जात पात भेदभाव सगळं विसरून संघटित होण्याची आणि आपली भाषा, आपलं राज्य, आपला देश यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र येऊन संघर्ष करायची. आहे मान्य? मान्य. तुला रे? मान्य. छान आहे. चल आम्ही जाऊन येतो जरा. चले अजय, जाऊन येऊ. अजय, जय भीम. जय महाराष्ट्र. जय हिंद.